क्रिकेट रसिको नमस्कार. मी विवेक कुलकर्णी पुन्हा एकदा तुमच्या आमच्या क्रिकेट गप्पा या खास कार्यक्रमात आपण बोलणार आहोत IPL स्पेशल. मंडळी, या आठवड्यात अनेक वेगवेगळ्या घटना घडल्या. एकच गोष्ट कायम राहिली, मुंबईचं अधपतन. चेन्नई संघाने कमबॅक केलं, दिल्ली कॅपिटल्सनी पंजाबला हरवलं, राजस्थान रॉयल्स हरलं, RCB एक सामना हरलं, पण मुंबई मात्र जिंकली नाही. काल पुन्हा एकदा चेन्नईने मुंबईला हरलं आणि दुर्दैवाने असं मला वाटतंय की मुंबई कदाचित या वर्षीच्या IPL मधून बाहेर पडलेलं आहे. क्रिकेट चमत्काराचा खेळ असला तरी मुंबईच्या बाबतीत आता हाचा चमत्कार होईल असं वाटत नाही. राजस्थान रॉयल्स, पंजाब सुपर किंग्स, RCB, सनरायझर हैदराबाद, गुजरात टायटन हेच संघ पहिल्या 5 स्थानावर आहेत आणि त्यांची कामगिरी अशीच राहिली तर या 4-5 टीममध्येच IPLच्या 2026च्या विजेतेपदाचा दावेदार असेल. मुंबई संघाबद्दल मी वारंवार सांगतो की प्रचंड अटॅचमेंट. मला खरं तर IPL, मी पुन्हा पुन्हा तेच बोलतो असं लोकांना वाटायला नको, पण मला खरं सांगतो IPL बद्दल विशेष प्रेम नाही. IPL केवळ एक मनोरंजन म्हणून मी IPL कडे पाहतो. IPLचा क्रिकेटच्या इंटरनॅशनल क्रिकेटशी तसा काही संबंध नाही. IPLच्या माध्यमातून काही चांगले प्लेयर मिळालेत नाही असं नाही, पण एकूणच आणि IPLची इतकी फ्रिक्वेन्सी आहे की त्यामुळे किती IPL झाले, कोण जिंकलं, वर्ल्ड कप सारखी मजा IPL मध्ये वाटत नाही, कारण प्रत्येक वर्षी IPL येतं. त्यामुळे तसं IPL मध्ये फारसा काही आनंद 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 असा नाही. असो, आज करोडो अब्जाची उलाढाल होते, त्यामुळे आम्ही क्रिकेट रसिक पाहतो आणि जसं आपण एकमेकांना शब्द दिला होता की IPL बद्दल आपण बोलत राहू म्हणून हा व्हिडिओ आहे. एकूणच चेन्नईच्या बाबतीत असं म्हणता येईल की ऋतुराज कर्णधार म्हणून पुन्हा एकदा लयीत आलाय. दिल्ली कॅपिटल्सने चक्क पंजाबला हरवलं. जो दिल्ली कॅपिटल फक्त 70 ओव्हर बाद झाला होता, त्याच दिल्ली कॅपिटल्सच्या अक्षर पटेलने मागचा इतिहास विसरून संघाला सर्वाधिक धावाचा पाठलाग करतानाचा विजय मिळवून देण्यात कर्णधार म्हणून यशस्वी नेतृत्व केलं. राजस्थान रॉयलचा धडाकेबाज प्रवास चालूच आहे. सेम विथ RCB. फक्त गुजरात टायटन्स जरा पुढे मागे होते, पण गुजरात टायटननीही याच आठवड्यात विराट कोहलीच्या संघाला पराभवाची म्हणजे माती चारली. एकूणच काही संघाचे 10 सामने झालेत, काही संघाचे 9 सामने झालेत, अजून 4-4, 5-5 सामने बाकी आहेत. पण आता तरी असं वाटतंय की मुंबई संघाचा खेळ किमान 2026च्या IPL मधून संपला. मुंबई इंडियनने IPL मधला पहिला सामना जिंकून सुरुवात अत्यंत छान केली होती, मात्र त्यानंतर हार्दिक पंड्याचं कणाहीन नेतृत्व, हार्दिक पंड्यामध्ये ते कुठलेच गुण दिसत नाहीत. जो एकेकाळी ऑलराऊंडर, कपिल देवचा वारस, मुंबईचा तारणार वगैरे 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 लॉबीनी विशेषण देऊन हार्दिक पांड्याला मोठं केलं होतं, तोच हार्दिक पांड्या वर्ल्ड कप 2दा जिंकून दिल्यानंतर प्रेक्षकांच्या मध्ये छपरी म्हणून त्याला हिनवलं जातं. यापेक्षा क्रिकेटपटूच्या आयुष्यात अधिक नैतिक अधपतन असू शकत नाही. हार्दिक पांड्याचं वय आजही कमी आहे. हार्दिक पांड्याने फिटनेसवर आणि खेळावर जर फोकस केला तर पुढचे काही वर्ष तो किमान भारतासाठी तरी उत्तम कामगिरी करू शकतो. अपयश, टीका फेमच्या दुनियेतल्या प्रत्येक मोठ्या व्यक्तीवर असतेच असते. असा कुठलाच फेमच्या दुनियेतला हिरा, सुपरस्टार, सुपर डुपरस्टार, मेगास्टार, गळ्यातला ताईत, भारतरत्न तेंडुलकर फ्रॉम टू लता मंगेशकर, राज कपूर अप टू शाहरुख खान, पंतप्रधान मोदी पासून ते अरविंद केजरीवाल पर्यंत प्रत्येकांना टीकेला सामोरं जावंच लागतं. मात्र यातून जो निखारतो, धडा घेतो,
तो खऱ्या अर्थाने मोठा होतो. हार्दिक पांड्याला मोठं व्हायचंय की आपल्या आयुष्याचं फक्त छान शौकी आयुष्य यावरच आपलं आयुष्य केंद्रित करायचंय, हा त्याचा प्रश्न. तो त्याच्यावरच जरी सोडला तरी एक क्रिकेट रसिक म्हणून हार्दिक पांड्याचं होणारं अधपतन पाहता खरंच मनाला वाईट वाटतं. एकूणच काय, मुंबई इंडियन्सचा प्रवास संपला जमाय. पुढच्या मॅचेस केवळ म्हणजे त्यांच्या संघाच्या नीतीचा किंवा IPLच्या नियमाचा भाग असल्यामुळे त्यांना खेळावं लागणार. त्यातही किती विजय मिळवतात, त्यातही किती पराभवाला ते सामोरे जाणार आहेत, हा प्रश्न आहेच. पण आता तरी चेन्नईने या 2 सामन्यात चांगलं लढत दाखवली, विजय मिळवले. दिल्ली कॅपिटल्सनी RCBला धक्का दिला. राजस्थान रॉयल्सला एक पराभवाचा सामना करावा लागला. पंजाब सुपर किंग्स ज्याने नुकताच IPL मध्ये 264 धावाचा विक्रमी पाठलाग करून रेकॉर्ड केला होता, त्या पंजाब किंग्स 11लाही पराभवाचा धक्का सामोरा जावा लागला. एकूणच हा आठवडा IPLच्या दृष्टीतला काहीसा गमतीशीर, काहीसा खळबळजनक, काहीसा क्रिकेटच्या दृष्टीने उत्कंठावर्धक असा आठवडा गेलाय. पुढच्या आठवड्यात काय होणार हे पाहणं मनोरंजक ठरेल असं जरी वाटत असलं तरी आत्ता तरी IPL 2026 मधून मुंबई ऑलमोस्ट बाहेर पडल्यात जमा आहे. KKRही त्याच मार्गावर आहे. चेन्नई सुपर किंग्सचाही प्रवास पहिल्या 4 जणात असेल असं आत्ता मला वाटत नाही. सेम विथ दिल्ली कॅपिटल्स, मला वाटत नाही दिल्ली कॅपिटल्सही पहिल्या 4 मध्ये असेल. पण तरीही क्रिकेटची अनिश्चितता, मग IPL असो, टेस्ट क्रिकेट असो, इंटरनॅशनल सामने असो किंवा मनोरंजनाची IPL लीग असो, प्रत्येक सामन्यात अनिश्चितता मात्र ठाम भरलेली असते. त्यामुळे पुढचा आठवडा कसा असेल हे पाहणं मनोरंजनात्मक ठरेल. उन्हाळा आहे, प्रचंड उष्माघात होतोय, उष्णतेची प्रचंड मोठी लाट आहे. आपली काळजी घ्या. आमच्या चॅनलवरचं आपलं प्रेम असंच अबाधित ठेवा. आपण बघता बघता 6व्या महिन्याकडे आपली वाटचाल होत आहे. मला तुम्हाला सांगताना खूप आनंद वाटतोय की आपले फॉलोअर्स वाढतात, आपले सबस्क्रायबर वाढतात, आपल्या पेपरची विश्वासार्हता वाढते. या प्रेमासाठी फक्त हात जोडून कृतज्ञता व्यक्त करणे, या व्यतिरिक्त माझ्या हातात दुसरं काही नाही, ते मी विनम्रपणे करतो. तुमच्या या प्रेमाबद्दल तुमचे मनापासून शतशः आभार मानतो, कृतज्ञता व्यक्त करतो. आणि या उन्हाळ्यात स्वतःला जपा, स्वतःच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या, इतकीच विनंती करतो. पुन्हा भेटत राहू. धन्यवाद.